नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील हा 33वा भाग. मागच्या भागात मी सांगितलं की आता यानंतर हा हलक्या फुलक्या सिनेमाचा सूर गवसला आहे, तर आता आणखीन एक तसाच दुसरा हलका फुलका सिनेमा काढावा असा विचार माझ्या मनात पक्का झाला. पण या दरम्यान अर्थात आता गोष्ट शिवराजकडनं घ्यावी असाच विचार मनात होता. पण या दरम्यान एके दिवशी राहुल सोलापूरकरचा फोन आला. तो म्हणाला, "गोडबोले साहेब, शिवराज गोरलेंचं पूर्ण पेमेंट तुम्ही दिलेत ना?" मी म्हटलं, "हो, शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वीच ते सर्व पेमेंट आणि त्या कामासाठी त्याचा झालेला लॉज वगैरे सर्व खर्च मी त्याला दिला आहे. पण आता त्याचा काय प्रश्न निघाला, कारण धुमाकूळ पूर्ण होऊन लागून जवळजवळ 6 महिने होऊन गेले ते. परवा शिवराज भेटला होता, त्याच्या मते तुम्ही त्याला त्या मानाने कमी पैसे दिले." राहुल सांगत होता. नाही कमी कसे? मी त्याला मानधन किती असे विचारल्यावर तो म्हणाला होता, "तुम्ही 2 पिक्चर्स केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला लेखकाचे मानधन किती ते माहीत आहे, तेवढे तुम्ही द्या." त्याप्रमाणे मी त्याला सांगून मग योग्य तेच पैसे पूर्ण पेमेंट म्हणून दिलेले आहेत असं मी म्हणतो. राहुल म्हणाला, "ते बरोबर आहे, पण ते शिवराजला त्याला आत्ता कमी वाटत आहेत. अर्थात ही गोष्ट तुम्हाला बोलू नका असे तो म्हणाला होता, पण मला तुमचा स्वभाव माहीत आहे. तुमच्याकडून असं होणार नाही खात्री आहे, पण तरी तुमच्या कानावर घालावं म्हणून मी फोन केला आहे." बरं, मी काय ते बघतो असं म्हणून राहुलला सांगून मी फोन बंद केला. पण माझं विचारचक्र चालूच राहिले. शिवराजला असे का वाटावे? आपण तर योग्य पैसे दिले होते. ते कमी वाटले तर सुरुवातीलाच त्याने सांगायला हवे होते, म्हणजे आणखी स्पष्ट बोलणे झाले असते. खरं तर आता ह्या वेळेला म्हणजे सिनेमा पूर्ण होऊन लागून असं त्यांनी म्हणणंही थोडंसं मला खटकलं तर. पण आता असं कुणी नाराज झालं तर हे बरं नाही असा विचार मनात घोळत राहिल्यावर मी सरळ शिवराज गोरल्यांनाच फोन केला. म्हटलं, "शिवराज, राहुलचा मला फोन आला होता. माझ्या मते मी योग्य ते मानधन तुम्हाला दिले. तूही तेव्हा ते कमी असे बोलला नव्हतास. पण ते तुला कमी वाटत असेल तर आणखी किती दिले म्हणजे योग्य होईल?" शिवराजने थोडे आडेवडे घेतले. तो म्हणाला, "मला वाटले होते की मला महेश कोठारेकडून आधीच्याच पिक्चरसाठी जेवढे मिळाले होते तेवढे तुम्ही द्याल म्हणून मी बोललो नाही, पण नंतरही बोलणार नव्हतोच. राहुल जुना मित्र असल्यामुळे त्याशी बोललो खरा, पण त्यालाही तुम्हाला अजिबात बोलू नको असे बजावले होते असे त्याने केले." मी म्हटलं, "हे बघ शिवराज, सिनेमा ही माझ्या अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट आहे. पैशापेक्षा माणसे मला जास्त महत्त्वाची आहेत. तू मोकळेपणाने सांग, म्हणजे तेवढी रक्कम मी तुला पाठवून देतो. पैशापेक्षा आपल्या मैत्रीचे संबंध मला जास्त महत्त्वाचे आहेत." त्याने रक्कम सांगितली. मी त्याचे कोणत्या बँकेत खाते आहे व त्याचा नंबर विचारून घेतला. ते डायरेक्ट टिपून घेतले आणि दुसऱ्या दिवशी ती रक्कम मेल ट्रान्सफरने त्या खात्यात पाठवून दिली. ही गोष्ट आहे साधारण 1990मधली. त्यानंतर मी ते विसरूनही गेलो. परवा 16 वर्षानंतर, म्हणजे तेव्हा 16 वर्षानंतर साधारणपणे 2006-07 साली शिवराजचं माणसे कशी जोडावीत हे एक पुस्तक प्रसिद्ध झालं. ते वाचून माझ्या एका मित्राचा मला फोन आला. "अरे अरुण, तू हे पुस्तक वाचलेस काय? त्यात तुझ्यावर एक पानभर मजकूर आहे." शिवराजचा परखड स्वभाव मला माहीत होता. माझ्या नकळत माझ्या झालेल्या एखाद्या चुकीबद्दल त्याने आणखीन काय लिहिलं आहे या धास्तीने मी ते पुस्तक लगेच आणून बघितले. त्याने हा सगळा प्रसंग कौतुकाने लिहून माझ्या माणसे जोडण्याच्या कलेची प्रशंसा केली होती. ते वाचल्यावर मलाही तो प्रसंग आठवला. कुतूहल म्हणून मी पत्त्याची डायरी काढून पाहिली तर खरोखरी 16 वर्षापूर्वी शिवराजच्या पत्त्यासमोर लिहिले होते, "बँक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना ब्रँच, सेव्हिंग अकाउंट नंबर 48219." अजूनही माझ्या डायरीत हा नंबर आहे. सत्कृत्याचा सुगंध चिरस्थायी असतो याचीच प्रचिती शिवराजच्या त्या लेखनाने मला आली. मी शिवराजला पुस्तक वाचल्यावर फोन केला आणि मनापासून त्याला धन्यवादही दिले. मनामध्ये हाच खेळ पुन्हा एकदा म्हणत नवीन असाच हलका फुलका म्हणजे चांगला चालणारा, प्रेक्षकांची 2 घटका मजेत करमणूक करणारा चित्रपट काढायचे विचार घोळायला लागले होते. त्यातच अधूनमधून युनिटमधील कोणीही तंत्रज्ञ किंवा कलाकार भेटला की तो, "काय आता नवीन केव्हा सुरू करताय? आम्ही सगळे तयारच आहोत. तुम्ही नुसती हाक मारायचा अवकाश. आपली सर्व टीम एका पायावर तयार होईल." असे म्हणत त्या विचारांना आणखीन एक धक्का द्यायचे. सिनेक्षेत्रात प्रत्येक घटकाला सतत नवीन कामाची गरज असतेच.
अगदी नामवंत कलाकारापासून ते स्पॉट बॉयपर्यंत प्रत्येकजण याच व्यवसायावर अवलंबून असतो. प्रत्येकाच्या गरजेचा आवाका भले वेगवेगळा असेल, पण ती गरज असतेच. शिवाय एखाद्या निर्मात्याबरोबर 1-2 चित्रपट केले की त्यातील सर्वांचे एक वेगळेच एकजिन्सी युनिट तयार होते. त्या युनिटमध्ये काम करताना पैसे मिळतातच, पण त्याहीपेक्षा टीम स्पिरिटमुळे काम करण्याचा आनंदही मिळतो. आमची कौशिक चित्रची अशी एकसंध टीम तयार झाली होती. त्यामुळे त्या सर्वांच्या विचारण्यामागे त्या आपुलकीचाही मोठा भाग होता. अशा धक्क्यामुळे मनातील तो विचार पक्का झाला आणि ठरवलं की धुमाकूळचीच टीम घेऊन तसाच पुढचा विनोदी सिनेमा काढायचा. वैद्यसाहेबांच्या कानावर हा विचार घातल्यावर त्यांचाही आनंदाने होकार आला. तो होकार महत्त्वाचा होता, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय मी निर्मिती करू शकलो नसतो. पुण्याला जाऊन शिवराज गोरलेची गाठ घेतली. एव्हाना गाठीभेटी व विशेषतः मानधनाच्या प्रसंगामुळे आम्ही आरेतोरेवर आलो होतो. लक्ष अशोक यांचा विचार न करता सरळ प्रशांत दामले व विजय चव्हाण यांनाच समोर ठेवून एखादी कथा लिहिण्याची त्याला विनंती केली. त्या चर्चेत विजयच्या तेव्हा जोरात चालू असलेल्या विजय चव्हाण, मोरूची मावशी या नाटकाप्रमाणे काही करता येईल का असा विषय निघाला. चर्चा होता होता ती अंमलदार या पुलंच्या जुन्या नाटकावर गेली. दोन्ही नाटकांचे मूळ कथाबीज परकीय असले तरी त्यांचे देशी अवतारही मस्त जमलेले आणि खूप लोकप्रिय झाले होते. त्या दोन्हींच्या मूळ संकल्पना एकत्र करून व त्यात भर घालून सिनेमाची छान कथा होईल यावर आम्हा दोघांचे एकमत झालं. अर्थात ते मुळात शिवराजचे मत होतेच. त्याप्रमाणे शिवराजने कथा, पटकथा, संवाद लिहिण्याचे मान्य केले. आता तेव्हा आमचं मानधनाचं बोलणं तेव्हाच झालं, म्हणजे पुढं परत काही घोळ नको. त्याप्रमाणे 20 दिवसानंतर त्याचा फोन आल्यावर वाचनासाठी मी त्याला सातारला येण्याची विनंती केली. त्यानेही मोठ्या मनाने ती मान्य करून तो सातारला नाईकला घेऊन बरोबर आला आणि सर्व मित्रमंडळीसमोर त्याने वाचन केले. सर्वांनी हसून हसून त्याच्या कथा वाचनाला पसंतीची दाद दिली. त्याने दिलेले टायटल बंडलबाज हे सुद्धा यथार्थ व आकर्षकच होते. फिल्मी दुनियेच्या आकर्षणाने मुंबईत हिरो बनण्यासाठी आलेले अजय आणि विजय हे 2 बंडलबाज स्टुडिओतून धक्के खात खात एक दिवस रस्त्यावर येतात. त्यांचं दैव खरं म्हणजे एक ट्रक त्यांना चंद्रपूर संस्थानात घेऊन येतो. खालसा झालेल्या त्या संस्थानात लोक अजून राजेशाही वातावरणात वावरत असतात. तिथला एकूण थाट बघून अजय हॉटेल रजिस्टरमध्ये श्रीमंत अजय सिंह अशी सही ठोकतो. फिल्मवेडा गोंद्या वेटर ते बघतो आणि गावात बातमी पसरवतो की युवराज अजय सिंह गावात दाखल झाले आहेत. चंद्रपूरच्या गादीचा वारस युवराज लहान असतानाच, म्हणजे युवराज त्याचंही नाव तेव्हा अजय होतं, त्याला येऊन सावित्रीदेवी राणीसाहेब नाहीशा झालेले असतात. महाराज गसकतात आणि नेमके त्याच वेळी हे दोघे तिथे टपकतात. प्रजाजन अजयलाच युवराज अजयसिंह समजून जल्लोष करू लागतात. गादीवर डोळा असलेल्या राजभगिनी कैकेयी व तिच्या चक्रम पोराचा प्रतापसिंहाचा टिळपा पडतो. राणी सावित्रीदेवी कुठे आहेत? प्रतापसिंह अजयला दरडावून विचारतो. युवराज बनण्याची किक आलेला अजय विजयला स्त्रीवेश चढवून राणी श्रीदेवी म्हणून तो हजर करतो. सगळेच चक्रवून जातात. राणीसाहेब अजून भलत्याच टुमटुमीत असतात. संस्थांचे सरदार व प्रधानजी या टुमटुमीत राणीसाहेबांच्यावर फिदा होतात. ते दोघे राणीसाहेबांसाठी चक्क झुरू लागतात. त्यांच्या मुली अंजू आणि मंजू तर अगोदरच अजय विजयच्या प्रेमात फसलेले असतात. युवराजाच्या रूपात अजय आणि राणी सावित्रीच्या रूपात विजय चंद्रपूरमध्ये दंगा उडवून देतात. पण मजा म्हणताना घेतलेलं हे सोंग भलतेच अंगाशी येते. इकडे आर आणि तिकडे विहीर आणि समोर समुद्र अशी त्यांची अवस्था होते. अंजू मंजूंना तोंड द्यायचे कसे? चेकाळलेल्या सरदार व प्रधानजींना थोपवायचे कसे? कैकेयी आणि प्रतापच्या तावडीतून सुटायचं कसं? या सगळ्यातून मार्ग काढताना ते अगदी हैराण होतात. अंजू मंजूला सत्य सांगून ते आपलं प्रेम उघड करतात. अशातच खऱ्या राणीसाहेब खऱ्या युवराजांना घेऊन चंद्रपूरमध्ये दाखल होतात. कैकेयी व प्रताप दुष्ट चाल खेळतात, पण अजय आणि विजय ती मोडून खऱ्या राणीसाहेब व युवराजांची सुटका करतात. त्यांच्यापुढे आपल्या बंडलबाजीची कबुली देऊन क्षमायाचना करतात आणि त्याही उदार मनाने माफी देतात आणि शेवट गोड होतो. असा तो कथाभाग चटपटीत संवादाने खूपच विनोद झाला होता. शिवराजांनी पॅरडी सॉन्ग म्हणजे हिंदी हिट गाण्या चालीमध्ये
1, 2, 3 असे विनोदी गाणेही स्वतः लिहिले होते आणि इतर 3 गाण्यासाठी सिच्युएशन सोडल्या होत्या. त्याचं वाचन झाल्यानंतर जेवण आणि गप्पा होऊन शिवराजचं पूर्ण मानधन देऊन मी त्याला सातारून निरोप दिला आणि पुढच्या कामाला लागलो. खरे तर एखाद्या फॅक्टरीत असावे तसे माझे प्रोडक्शन रुटीन आता सेट झाले होते. प्रशांत दामले व विजय चव्हाण, अलका कुबल व किशोरी शहाणे या 2 जोड्या, प्रधानजी म्हणून मोहन जोशी, तर सेनापतीसाठी रवींद्र बेर्डे, कैकईच्या रोलमध्ये उषा नाडकर्णी व प्रताप राहुल सोलापूरकर व गोंद्या म्हणून विजय हे मनात होते. त्यांचे होकार आणि तारखा मिळण्यात काहीही अडचण आली नाही. पितांबर काळेला माझ्या मधल्या दोन्ही सिनेमासाठी मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून याचे मी निमंत्रण दिले होते, पण तेव्हा त्याने नकार दिला होता, म्हणजे नशिबान आणि धुमाकूळसाठी. असे असूनही आमचे संबंध चांगले राहिले होते. याही वेळी मी त्याला विचारले आणि त्यानेही होकार दिल्यावर मला व वैद्यसाहेबांनी विशेष आनंद वाटला. कारण पितांबर सहाय्यक असला की वैद्यसाहेबांचं एक खूपसं काम हलकं व्हायचं आणि त्यामुळे वैद्यसाहेबांचं पितांबरचं एक ट्युनिंग जमलेलं होतं. सर्व तंत्रज्ञ नेहमीचेच होते व त्यांनाही निरोप दिला की पुरेसे ठरले. अशोक पाटीलने कोल्हापूरचा शालिनी स्टुडिओ बुक करून टाकला. आता प्रत्यक्ष शूटिंग सुरू होण्यापूर्वीचा एकच भाग शिल्लक होता, तो म्हणजे गीत आणि संगीताचा, म्हणजे गाणी आणि त्याचं म्युझिक करायचं. मी त्या वेळेपर्यंत बऱ्याच कविता करून त्याचे 2 संग्रहही प्रकाशित केले होते. शिवाय धुमाकूळच्या वेळी म्युझिक सिटिंगची व गीतलेखनाची प्रक्रिया यात सहभागी होऊन तो आनंदही मी घेतला होता. शिवाय धुमाकूळमधलं आरती वजा एक गाणे मी लिहिलं होतं. या सगळ्यामुळे बंडलबाजची 3ही गाणी आपण निश्चितपणे चांगली लिहू शकू असा आत्मविश्वास मला आला होता. अनिल मोरेंना ती कल्पना सांगितल्यावर त्यांनी प्रोत्साहन दिले आणि त्यासाठी मुंबईत 2 दिवस मुक्काम टाकण्याच्या तयारीनेच त्यांनी बोलावलं. मी गेलो आणि त्यांच्याच घरी आमचे सिटिंग सुरू झाले. अजय विजय या दोघांच्या स्वभावाचे वर्णन करणारे पहिले गाणं असावे या कल्पनेतून बंडलबाज बंडलबाज आम्ही दोघे बंडलबाज असा मुखडा मी तयार केल्यावर बाईंनी त्याची चाल बांधायला घेतली आणि त्यानंतर अंतराची सुरावट करीत डा 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 डी 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 अशा डमी शब्दावर मला मीटर सुचवला. माझेही त्याला धरून हे शब्द एका पाठोपाठ एक गेले आणि मारून बंडल घालू गोंधळ, थापा मारून उडवू दंगल, मनात आमच्या पाप नसे, घात कुणाचा कसा असे, चाल वेगळी थाप वेगळी वेगवेगळा बास, असं पहिलं कडवं तयार झालं. चालू असलेल्या हार्मोनियम स्वर आणि तबला व ढोलक यांचा ठेका त्यामुळे भराभर शब्दकळाही फुलत गेली. अफाट धावे आमची अक्कल, सुपीक डोके नवीन शक्कल, नवे तराणे नवे बहाणे, रडणे खोटे उसने हसणे, फोडू बिंगे घेऊन सोंगे जगा वेगळा साज, असा दुसरा अंतरही तयार झाला. वैद्याचा हजर होतेच. त्यांना मी असे झटपट गाणे लिहू शकतो हा आश्चर्याचा धक्काच होता. ते म्हणाले, विजय राणीसाहेबांचा वेश घेतो हेही कुठेतरी सूचक रीतीने आले आणि ते दोघे उत्तम अभिनय करून सोंग वठवतात हे गाण्यात आले तर बघा. गीत काय आणि कविता काय एकदा सुचायला लागले की सुचत जाते. त्या झडाक्यात मर्दानी वा असो जनानी, अभिनय आमचा खरी हिरकणी, आवाजावर आहे हुकमत, भल्या भल्यांची नाही धडगत, लबाड ढोंगी दुष्ट जनांचा काढून टाकू माज, असं तिसरं कडवं सुद्धा त्या झपाट्यामध्ये माझं तयार करून झालं. आणि ते गाणे चक्क 2 तासात लंच ब्रेक पूर्वी चाली सगट अनिल बाईंनी पूर्णही केलं. जेवणाची व्यवस्था घरातच बाईंनी खरं म्हणजे सो पुनोबाईंनी केली होती. सीकेपी या ज्ञातिवैशिष्ट्याची अर्थपूर्ण पोळ बाईंनी सांगितली. सीकेपी म्हणजे चांगले खाणार पिणार. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू याचा शॉर्ट फॉर्म सीकेपी. त्यावरनं CK आणि P चांगले खाणार पिणार. त्यातील चांगले खाण्याचा योग आम्हाला पुनोबहिणींच्या सुग्रहपणामुळे आला होता. दुसरे गाणे होते ते प्रशांत व किशोरीवर चित्रित होणारे प्रेमगीत. माझ्या मनात ते भावगीताच्या हळव्या अंगाने जावे असे होते, म्हणून बाईंना म्हटलं ते जरा निवांतपणे उद्या करूया. आज बंडलबाजीचा मूड आहे, तर त्या दोघांना उपरती होऊन ते दोघींची विनवणी करतात त्या गाण्याचंच आता बघू. त्यांच्या होकारानंतर मी मुकड्याची जुळवाजुळव सुरू केली. दोघांनाही बंडलबाजीची कबुली द्यायची होती आणि आम्ही तसे असलो तरी तुमच्यावर प्रेम मात्र केले ते खरंच होतं असंही त्यात हवे होतं. त्या विचाराने मी मुकडा लिहिला. आम्ही असलो बंडलबाज जरी, प्रेम खरंच केलं तुमच्यावरी, आज द्याहो सजा जीव चाहेल ती, राग सोडा जवळी या तरी. म्हणजे दोघांनी एक एक ओळ स्वतंत्र म्हणायची
आणि शेवटच्या 2 वेळी एकत्र म्हणायची अशी कल्पना केली होती. भाई व वैद्यसाहेब दोघांनी ती कल्पना पटली, कारण 2 नायक असले की प्रत्येकाच्या भूमिकेला न्याय व पडद्यावरचे फुटेज द्यावे लागते. बाईंनी 2-3 चाली करत करत एक नक्की केली. ती वाजवतच मला माझ्या दैवी आवाजात ढोलकच्या ठेक्यावर मुखडा गायला लावला आणि नक्की केला. आता अंतर्यात काय विचार मांडणार या भाईंच्या प्रश्नावर मला काही सुचेच ना. रंगभूमीवर एखादा नट अचानक संवाद विसरतो, अशावेळी तो एकदम ब्लँक झाला असे म्हणतात. माझी तशीच ब्लँक अवस्था झाली होती. 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली तरी काही सुचेना. बाई तोपर्यंत हार्मोनियम घेऊन वादकांच्या साथीने मुखड्याची चाल वाजवत होते आणि त्यात आणखीन काही काही सुधारणा करीत राहिले. वैद्यसाहेब शांत बसून होते. काही सुचत नाही म्हटल्यावर मला वाटले की मीच गाणी लिहिणं हट्ट सोडावा, आपला पराभव मान्य करावा आणि सरळ प्रवीण दवणेंना बोलवावं असं बाईंना सांगावं. मी तसे बोलायला सुरुवात केल्यावर बाईंनी मला थांबवले आणि म्हटले, तुम्ही उगीच निराश होऊ नका हो. अनेक मोठमोठ्या गीतकारांचे कधी कधी असे झालेले मी पाहिले. पहिलं गाणं तुम्ही मस्त केले, दुसरंही करालच. थोडा विचार करा, एखादी सिगरेट ओढा, आपोआप सुचायला लागेल. असे म्हणून त्यांनी सरळ वैद्यांशी गप्पा मारायला सुरुवात केली. मी एकीकडे त्या गप्पा ऐकत होतो आणि त्याचवेळी काय लिहावे याचा विचारही करत होतो. अचानक मला एक दुजे केली सिनेमातील गाण्याची आठवण झाली. वेगवेगळ्या सिनेमांची नावे गुंफून ते गाणे लिहिले होते. मराठीतील तेव्हा गमतीशीर नावांची प्रथा होती. म्हटलं तीच नावे घेऊन पण त्यातून त्या बंडलबाजांचे मनोगत मांडता येईल, असं करता येईल का? आणि अवघड गणित अचानक सुटावे तशी अचूक शब्दरचना आकार घेऊ लागली. मी कागद पुढे ओढला आणि एके दमात बनवा बनवी, लपवा छपी, थरथराट, हमाल दे धमाल ही सिनेमाची नावे गुंफत 2 अंतरे लिहून काढले आणि मग 3ऱ्या अंतरात त्यांची प्रेमातील आर्तता येईल असा 3रा अंतराही लिहून काढला. पुन्हा एकदा मनात जाऊन किरकोळ बदल केले आणि बाईनं म्हटलं, बाई बघा कसे वाटतंय ते. मी ते करताना जी चाल म्हणजे मीटर डोक्यात ठेवलाय त्याच मीटरमध्ये म्हणून मी गद्यात म्हणून दाखवतो. बाईंनी होकार दिल्यावर मी सुरुवात केली. आज इथेच थांबूया. बनवा बनवीन लपवा छपीचं हे गाणं कसं होतं हे आता पुढच्या भागात आपण पाहूया. तोपर्यंत नमस्कार.